नमो नमो देवी नमो भगवती आदिशक्ती नमो नमो इच्छाशक्ती अलंकार पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा दया टिता घडेमा पुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वर पुंडलिक वरदहार विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय अंबा भवानी माता की जय जय मंगलम जय नम पार्वती पते शिव हर हर अखंड मंडलकारं व्याप्तमेव चराचरं तत्पदं दर्शितमेन तस्मै श्री गुरुवे नमः। यामाहं सर्वलोकानां प्रकृतिशास्त्रपारगाः ताम धर्मचारणे परं शिवं परं शिवम्। त्रैलोक्य संपदः लेख्य समूह लेखन भित्तिय सच्चिदानंद रूपाय शिवाय परब्रह्मणे नमः शिवाय परब्रह्मणे नमः। समस्त जगताला अधिष्ठान असलेला सच्चिदानंद स्वरूप असलेला परमात्म्याचं स्वरूप सत्य आहे, चित्त आहे, आनंद रूप आहे। सत्य कशाला म्हणावं? आपल्या शास्त्रात वर्णन केलेलं आहे, त्रिकाल आबादिको सत्य कहे। तिन्ही काळात जो अखंड राहतो त्याला सत्य म्हणायचं। एका काळात राहतंय, एका काळात राहत नाही, तो सत्य होणार नाही। हे सृष्टीत कसं आहे, एका काळात असतात। आता दिवस आहे, असतंय का दिवस? रात्र होणारच आहे। मग रात्र तर असतंय का? परत दिवस होणारच आहे। आम्ही आज हाव असंच राहणार आहो का? प्रवास कुठं चालू आहे आमचं? तिकीट काढलं आहे, गाडीत बसलो आहे, फिक्स आहे तिकीट। कुठल्या स्टेशनला बसणार, कुठल्या स्टेशनला उतरणार, तिकीट काढलो आम्ही। तिकीट काढून गाडीत बसलेला आहो, गाडीचा प्रवास चालू झालेला आहे। त्या गाडीमध्ये लिहिलेले आहेत, तुमचा प्रवास सुखाचा हो हो, लिहिलेत ना? रेल्वेमध्ये बसमध्ये तुमचा प्रवास सुखाचा हो हो। वास्तव तरी शीटासाठी भांडताव, माझी जागा माझी शीट। मी तरी कितीतरी वेळा गच्ची धरलेलं मारलेलं भांडण ऐकलो जाग्यासाठी, बसमध्ये रेल्वेमध्ये। मग त्याला माहीत असायला पाहिजे माझा तिकीट कुठंपर्यंत आहे, तिथंच हे जागा। माझं स्टेशन आलं की, माझं बस स्टॉप आलं की उतरायचं आहे, तिथं जागा कायमचा असतंय का आमचा? स्टेशन आलं की उतरून जायचं आहे। हे कसं जगत असत्य आहे, परमात्मा सत्य आहे। चित्त, चित्त म्हणजे चिद्रूप आहे, स्वयंप्रकाश आहे। सूर्य चंद्र परप्रकाश आहेत। प्रकाशाचं परमात्म्याचं स्वरूप करून घ्या, कळून घ्या। चिद्रूप आहे, तो स्वयंप्रकाश आहे। सूर्य चंद्र हा परप्रकाश, त्या परमात्म्याच्या चेतन प्रकाशामध्ये ते प्रकाश देतात सूर्य चंद्र। तुम्हाला समजण्यासारखं, तुम्ही झोपताव, स्वप्न पडतंय ना, स्वप्न। त्या स्वप्नामध्ये गावाला गेलेलं सगळं प्रकाश असते, पाहुण्यारावळं भेटतात, वेगळे वेगळे प्रकारचे स्वप्न पडतात। तिथं
प्रकाश दिसतंय नाही तुम्हाला, ते प्रकाश कुठलं येत आहे? सूर्य येत आहे आत, चंद्रमाचा प्रकाश येते आत. त्या स्वप्नामध्ये तुम्ही सगळं प्रकाश तिथे अनुभवतो, म्हणून तिथे परमात्मा सच्चिद्रूप रूपात तुमच्या हृदयात वास आहे, म्हणून तो तुम्ही सगळं बघू शकता. परमात्मा कसा आहे? चिद्रूप आहे, आनंद रूप आहे. परमात्मा आनंद स्वरूप आहे. भगवंताच्या नामस्मरणात भगवंता ठिकाणी किती आनंद आहे, या जगात कुठेही आनंद नाही. प्रपंचात आनंद येत असतात, नाही म्हणत नाही मी, का तर काही काही लोकांना लॉटरी तिकीट लागल्यावर आनंद भेटतोय. आता मटका पण खेळतात, मटका नंबर लागला की लय खुश. महिनाभर कितीतरी पैसे गेलेले असतात, महिन्यात नाही एकदा लागतंय मटका, दररोज लागतंय मटका, कळत नाही त्याला. कितीतरी पैसे महिन्यानं माझं गेलेलं आहे, महिन्यातला कुठं एका घर लागलं तर काय आनंद व्हायचा? कितीतरी गेलेलं आहे, दुःख असतंय. आनंद स्वरूप परमात्मा सतत आनंद स्वरूप आहे. तसला आनंद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे. म्हणून त्या सतचित आनंद स्वरूप परमात्मा पांडुरंगाला, महादेवाला, शंकराला, देव एकच आहे, रूप अनेक आहेत. एकच तत्व आहे, त्याला रूप नाव आले अनेक दिलेले आहेत आपल्या संतांनी, महात्म्याने, ऋषीमुनींनी. म्हणून त्या संतांच्या महात्म्याच्या वेगळे वेगळे रूप करून ठेवलं तरी तो एकच शक्ती, एकच सच्चिदानंद स्वरूप त्या परमात्मा महादेवाला, शंकराला, पांडुरंगाला वंदन करून त्या जगताला उत्पत्ती स्थिती लय, उत्पत्ती करायला, हे सृष्टी चालायला, एक दिवशी लय करायला कारणीभूत असलेली माझी आदिशक्ती जगदंबा. कारण सृष्टी होण्याच्या आधी आपला मूळस्तंभ ग्रंथ सांगतंय, अंधकारं धुंधकारं निर्गुण निराकारं फक्त ओम नाद होतं. नाद काही झालं नव्हतं अजून. कुठला सूर्य नाही, चंद्र नाही, ब्रह्मांड नाही, तारा नाही, ग्रह नाही, काही नाही. फक्त तो स्वयं परब्रह्माचा ओम ध्वनी होता. नाद म्हणतात त्याला, नाद बिंदू कलातीतम. नाद होता. भगवंताने विशाल सृष्टी करावं. एकोहम बहुश्यामी. माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगितल्याप्रमाणे एकच परमात्मा मी अनेक रूपानं नटून या सृष्टीतला आनंद घ्यावा असं विचार केला. मी एकच एक परमात्मा या सृष्टी तयार करावं. एका परमात्म्याला सृष्टी करता येत नाही, म्हणून त्यांनी काय केला? इच्छा केला. परमात्मा काय केला? इच्छा केला. त्या इच्छामध्ये शक्ती निर्माण झाली. म्हणून इच्छा शक्ती. नुसतं इच्छा होऊन काय उपयोग नाही, त्याला शक्ती जोड लागते. आमच्या शास्त्रात वर्णन आलेले आहे, शुद्ध ब्रह्म एक रूपा एकोहम बहुश्यामी विचार केल्याबरोबर तिथं शक्ती निर्माण झाली. शक्ती उपाधी घेऊन, शक्तीचा आश्रय घेऊन त्या ब्रह्मानं, त्या परमात्म्यानं हे विशाल सृष्टी तयार केलेली आहे. शुद्ध ब्रह्म माया उपाधी मिळून हे तीन देवता जन्मून आले. कोण कोण? ब्रह्मा, विष्णू, महेश. कोणामुळं? या शक्तीमुळं.
नव्हते पहिले ब्रह्मा विष्णू महेश, पहिला शुद्ध ओंकार स्वरूप शुद्ध ब्रह्म होता. जेव्हा माया उपाधिक केला तेव्हा हे ईश्वर निर्माण झाले, जेव्हा ह्या चरचर सृष्टी झालं. म्हणून मूलतः हा सृष्टी उत्पन्न व्हायला कारण माझी जगदंबा अंबा भवानी मातेच्या पवित्र चरणाला वंदन करून आज ह्या अधिक मास, पुरुषोत्तम मास, पहिले ह्याला मलमास पण म्हणत होते. मलमास, मल म्हणजे व्यर्थ दिवस. कोणी शुभकार्य करायचं नाही, कोणी वास्तुशांती करायचं नाही, कोणी मुंज करायचं नाही, लग्न करायचं नाही. हे अधिक मास म्हणजे त्याज्य दिवस. त्या मलमासाने सगळ्या 12 महिन्यात सगळं कार्य करतात. सगळ्या 12 महिन्याला ग्रह आहे, देवता आहे, सगळं आहे. मला मलमाश म्हणून वाळीत टाकलेत लोक. आपल्या घरात एक घाण असलं तर कसं फेकून टाकतो, बाहेर ठेवतो घरात घाण. तेव्हा मलमास आला, 12वा महिना असून 13वा महिना वाळीत टाकलेला. दुष्काळात 13 महिना म्हणल्यासारखं. दुष्काळात 13 महिना, 3 वर्षाला एकदा येते अधिक मास. तेव्हा अधिक मासाने मला लोकांनी ह्या महिन्यात पूजन करत नाही, दान करत नाही, जप करत नाही, भगवंताचं नामस्मरण करत नाही. म्हणून त्या अधिक मासानं भगवंताकडे गेलं, विष्णूकडं. भगवंता, माझ्या हा अधिक मासात कोणी जप तप दान धर्म करीत नाहीत, मला असं का वागतात लोकांनी म्हटल्याबरोबर त्या परमात्माला करुणा आलं. विष्णू भगवान म्हणले, तू काय चिंता करू नको, ह्याच्या पुढे तुला मलमास असं कोणाच्या तोंडानं पुढे येऊ देत नाही. ह्या महिन्याला मी पुरुषोत्तम मास असं नाव देतो. ह्या महिन्यात कोणी जप तप दान धर्म केलं तरी त्याला अधिक पटीनं पुण्य प्राप्त करून देतो. तो काय घाबर करू नको, जा म्हणून आशीर्वाद केला. तेव्हापासून आपल्या सनातन धर्मामध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये अधिक मासाला फार फार महत्त्व आहे. सूर्यायण चंद्रायण ग्रह फिरतात. रामकृष्ण रे. सूर्याच्या कालगणनानुसार वर्षाला 365 दिवस येतात. सूर्य ग्रहाला काल निर्णयात 354 दिवस येतात. किती कमी झालो? 365 हे 354, 11. गणित कच्चा दिसतंय नानाचं. वर्षाला 11 दिवस चंद्रग्रहण कालानुसार त्या सूर्यग्रहणापेक्षा 11 दिवस इथं कमी झाले. असं वर्षाला 11 दिवस, 3 वर्षाला 33 दिवस. 33 दिवसाचा हा अधिक मास महिना. म्हणूनच या अधिक मासात जावयाना लेकांना बोलून 33 धोंडे दान करायला पाहिजे, 33 दिवा दान करायला पाहिजे. नानानं सांगितलं ह्या अधिक मासामध्ये परवा ह्याच अंबाबाईच्या मंदिरात 33 जोडप्यांना बोलून त्यांना अन्नप्रसाद देऊन त्यांना 33 असे प्रसाद आम्ही काय देईना. अननस द्यावाचं मान आहे का? त्याला धोंड्याचा महिना पडलाय. धोंडा म्हणजे दगडासारखं जरा कडक असा होते पदार्थ. भेंडाभाताशी पण कडक असतात का हो? दात असणाऱ्यानंच खावते, बिगर दात होल्या चावता येत नाही. म्हणून त्याला धोंड्याचा दान करावं. असं 33च का करावं म्हणजे 11 त्रिक 33. हा 33 दान केल्यामुळे जीवनात आम्हाला भगवंता परमात्मा विष्णू 10 पटीने 3 वर्षात किती दान केलं, किती पूजा अर्चा केलं, किती दानधर्म परोपकार पुण्य कार्य केलं, त्याच्यापेक्षा ह्या अधिक मासामध्ये केलेले दान, केलेले पुण्य, केलेले भगवत नाम चिंतन त्या भगवंताने तुम्हाला 10 पटीने पुण्य प्राप्त करतोय. तुम्हाला सुख शांती आपणच घरात येते.
घरात येते. म्हणून त्या अधिक मासात भगवंताचं नामचिंतन फार महत्त्वाचं आहे. भगवत नामस्मरण फार महत्त्व आहे. म्हणून माऊली ज्ञानेश्वर हरिपाठामध्ये सांगतात, देवाची या द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधलिया. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, असून संसारी जीवे करी. वेदशास्त्र भारी बाह्य सदा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा, द्वारकेचा राणा, द्वारकेचा राणा, पांडवा पांडवा घरी. देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी. देवाची द्वारी उभा क्षण भरी. हरि ओम. देवाची द्वारी उभा क्षण भरी. देवाची द्वारी उभा क्षण भरी. हरि ओम. देवाची द्वारी उभा क्षण भरी. देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी. तेने मुक्तिचारी साधिएल्या, तेने मुक्तिचारी साधिएल्या, साधिएल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी. देवाची द्वारी उभा क्षण भरी. बोला पुंडलिक कवदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जय. तुझा भवानी माता की जय. जय मंगलम. जय नम पार्वती पते शिव हर 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 महादेव. गप बसणाऱ्या महाराजांची जय जयकार करायला पाहिजे. कारण जोपर्यंत आम्ही भगवंताचा जय जयकार करत नाही. आता मी रामलिंगला गेलतो, जंगल घनदाट. अण्णा गाडी थांबवलं ते अण्णाने जंगलात थांबवली. बरोबर अण्णानं एकीला गेला, मी पण जावं म्हणून जरा पुढं गेलो. तिथं अकराळ विकराळ रूप घेऊन उभारलं होतं बाबा. मी म्हणलो कोण रे बाबा तू? मी हा जंगलात राहणारा महाराक्षस आहे म्हणला. भूत आहे म्हणला, भूत. अरे बाप रे म्हणला. मग काय म्हणला तुझं विचार? नाही, इचलकरंजीला पुराण सांगायला, प्रवचन सांगायला आलं म्हणा. मग आज इथं अंबाबाईच्या देवळात चालू होणार आहे म्हणून मला कळालं आहे. कोण भगवंताचा जय जयकार करत नाही त्यांच्या रात्री 12 वाजता त्यांच्या छातीवर जाऊन बसतो म्हणलंय. मग कोण जय जयकार करतंय, मी त्याला काही करत नाही म्हणलंय. सांगतो बाबा, पहिलं तुझंच निवेदन मांडतो तिथं. म्हणून तर सगळेजण जय जयकार करायला पाहिजे. अंबा भवानी माता की जय. राहू द्या.
देवाची या द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधिली या. आता देवाचा द्वार. आम्ही सगळं कुठं आलो? देवळाच्या द्वारी आलो. देवळाच्या द्वारी. देऊळ आहे अंबाबाईचं, महादेवाचं देऊळ आहे. देवळाच्या पटांगणात बसलो आम्ही. नामदेव महाराज म्हणतात देवाच्या द्वारी गेल्यावर काय उपयोग नाही. देवळाच्या द्वारी गेल्यावर देव भेटत नाही. कुठं जावं? देवाच्या द्वारी जावं म्हणते. देवळाच्या द्वारी जाऊ नका, देवाच्या द्वारी जावा. हा द्वार कुठला आहे? हा द्वार हा द्वार द्वार वार नाही, द्वार. देवाचा द्वार. आम्ही सगळे देवळाचा द्वार बघितलो, महाद्वार बघितलो, मोठे मोठे द्वार बघितलो, देवळाचे द्वार. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात देवळाचा द्वार उभार नको, देवाच्या द्वारी उभार म्हणले. तेणे मुक्तीचारी साधले हरिमुखे म्हणा. त्या द्वारात उभारून एकदा हरी विठ्ठला पांडुरंगा अंबा भवानी ओम नमः शिवाय एकदा मान, तुला चारी मुक्ती साध्य होतात म्हणतात. चारी मुक्ती. तसला द्वार हेच द्वार. आपल्या शास्त्रात हरी संप्रदायानुसार हे द्वार त्यांनी सांगितले. आमच्या शास्त्रात नवखांड पृथ्वी 10वी खांड काशी. या जगात नवखांड आहेत म्हण. खांड 9 खांड. आपल्या शरीरावर किती खांड आहेत? द्वार 9 आहे. 10वा द्वार गुप्त आहे. 10वा द्वार गुप्त आहे. जेव्हा आम्ही आईच्या गर्भात होतो ते द्वार ओपन होता. त्या द्वारेनेच चेतन जीव तिथं प्रवेश केलेला आहे. त्याच द्वारातून जीव प्रवेश केलेला आहे. जन्मून आल्याबरोबर त्याला ब्रह्मरंध्र म्हणले डोक्यावर. तिथं पडदा येत असतो, मऊ जागा असते. आपल्या आईनं तिला तेल पाजून तेल पाजून तेल पाजून घट केले. हा, त्याला 10वे द्वार म्हणलेले आहेत. आपला चित्त, आपला भाव, आपला एकाग्र त्या 10वे द्वारात उभारल्यावर त्या भगवंताचा नामचिंतनाचा आनंद, त्याचा महिमा तिथं कळतंय. हे तोंडानं मांडणं वेगळं. परा पश्यंती मध्यमा वैखारी 4 वाण्या आहेत. त्या 4ही वाण्याच्या पलीकडं ते स्थिती आहे. मातु मनंगळंदित मीरिद शाती शयन नम्म परम ज्योती परमात्मा. निजगुणी शिवयोग म्हणले कन्नडमध्ये. त्या कुठल्या शब्दाला अगोचर येतो. म्हणून 10व्या द्वार ब्रह्मरंध्र त्या भगवंताचा नामस्मरण जरा एकाग्र होऊन ध्येयावरलं भान हरला पाहिजे. असं आमचं होतंय नामस्मरण. ध्येयाचं भान हरपला पाहिजे. आम्ही पूजा करत असताना काय तर झालं तर आम्ही पटकन पूजा सोडतो, त्याच्याकडे धावतो. आमच्यात एक पाटील दररोज लिंगपूजा करणार. वीरशैव धर्मात लिंगाला फार महत्व आहे. गप रे बाबा. कारण साधन अनेक आहेत, साध्य एकच आहे. सगळ्या धर्मात साधन वेगळे वेगळे सांगितलेत. काही धर्मात लिंग पूजा करा, काही धर्मात जानेवारी घाला, काही धर्मात माळ घाला, काही घाला धर्मानुसार. हे साधन आहेत सगळे, पण साध्य गाठायचं आम्हाला एकच आहे. पूजाला बसला होता. पूजाला कुठं बसतात? देवघरात. देवघरात. आमच्या कन्नडमध्ये त्याला जगुली म्हणतो आम्ही. जगुली. जगुली. ज म्हणजे जंगम, गु म्हणजे गुरु, ली म्हणजे लिंग. गुरुलिंग जंगम असलेल्या पवित्र स्थानालाच कन्नडमध्ये जगुली. देवघर म्हणजे साक्षात ब्रह्म विष्णू महेश आदी शक्ती भगवंताचा वास असलेलाच देवघर असं म्हणतात. आजच्या ह्या कलियुगात देवघरच नाही हो. सगळं किचनवरच चालू आहे. जागा नाही का?
देवाला जागा नाही का जेवायला जागा नाही? देवाला जागा नाही म्हणून किचनवर घेतला, सोपा केला. भात करताना तिथंच वास जात आहे, चपाती करताना तिथंच वास जात आहे त्याला. पूजाला बसला, करस्थलात लिंग ठेवला, ह्या हातात माळ घेतला. ओम नमः शिवाय. ते पायातलं चप्पल फाटलं होतं, शिवून आणलं का ग बघ. ओम नमः शिवाय. सकाळी म्हशी वासूर घेतला नव्हतं, दूध पिलं दिलं नाही म्हशी, अजून एकदा वासूर सोडून बघतो का बघ. ओम नमः शिवाय. चित्त चिपाटी मेला, ध्यान धपाटी मेला. चित्त एकीकडं, ध्यान एकीकडं. आमच्या कन्नडमध्ये गादी माता आहे. चित्त चिपाटी, ध्यान धपाटी. पावसाळ्याचा दिवस होतं म्हणा. चिपाटी म्हणजे ते चुलीला घालायला, हां लाकूड नाही, ते जनावराला कडबा घालतात की, त्या कडब्याच्या खालचं चिपाटी. ते हे करायला पहिला ते पाहिजे. हां बारीक पाऊस यायला आहे, बाहेर गेलंय, इथं धपाटी चाललंय, मधी उभारलंय. आता धपाटी खाऊ का चिपाटी आणू? चिपाटी भिजलं की धपाटी होत नाही, चिपाटी आणायला गेलो की धपाटी मिळत नाही. कसा करा? तसं पूजा केल्यावर भगवंता प्राप्त होत नाही. म्हणून भगवंताचा नामस्मरण करण्यासाठी एकच एक साधन आहे, हा सत्संग. हिथंच खरो भगवंताचं नामस्मरण होतंय. तुम्ही घरी करा, मन एकाग्र राहत नाही. हे चंचल मन आहे. वायू तत्व मिळून तयार झालेला हा मन आहे. ते वायू कसं भागतंय? वायूपेक्षा वेग गती जास्त आहे याला. निदान मुंबईला जायला 1-2 तास लागतं ना इमानना, 1 तास तरी लागतं की अर्धा तास तरी लागतं. इमान नाही मुंबईला घ्यावं म्हटलं तर मन गेला की क्षणार्धात मुंबईला जात आहे. म्हणून सगळ्या संत महात्म्यांनी मन एकाग्र करण्यासाठी साधन तो सत्संगामध्येच करावं. म्हणून अजून या अंबाबाई देवळात या भगवत नामचिंतनाचा सत्संग ठेवलेला आहे, सत्संग ठेवलेला आहे. अधिक मासात अधिक पुण्य प्रदान करणारा हा अधिक मास आहे, पुरुषोत्तम मास आहे. या सत्संगातात भगवत नाम चिंतनाचा आनंद मिळतोय, व्यावहारिक सुख पण मिळतंय, पारमार्थिक सुख पण मिळते. दोन्ही सुख मिळण्याचं एकच एक साधन आहे, तो म्हणजे सत्संग. परवा 7 दिवस गणेशनगर गणपती मंदिरमध्ये प्रवचन झालं. दररोज ते पत्नी येणार प्रवचन ऐकायला. ते नवराच येत नव्हता. मला येऊन म्हणले, बाई काय सांगावं महाराज, माझ्या नवऱ्याला किती सांगितलं, कुठनं लांब ना आले तर काय तरी फार चांगलं सांगितलं. भाषाला महत्त्व आहे, त्याचं भावाला फार महत्त्व आहे. कसं भावनेनं सांगतात. चला हो तरी म्हणलो तर ते काय आला नाही नवरा. मग उद्या अंबाबाई देवळात आहे ना, तिथं तरी पाठवतो त्याला. ते आता आला की नाही बदल लक्ष ठेवतो. मी म्हणलो, बाई काय काळजी नको, इथं 7 दिवस तुझा नवरा नाही आला तर चालेल, पण अंबाबाई देवळात 1 दिवस म्हणले होते, तिथं 3 दिवस ठेवले, अजून चान्स आहे, पाठव तिकडं. सत्संगात महत्त्व आहे. पहिल्या दिवशी आला, घरात जेवून आलता भरचक. बायकोला ताकीद केलता, अगर्भ श्रीमंत होता, मी येऊस तर घर चांगलं सांभाळ, कारण बाया लय विचित्र असतात. घरात कोण नसलं की शेजारी पाजार जाऊन उगा गप्पा हाणत बसते. ते घर सोड, कुठून जाऊ नको, तिजोरीतलाही सोनं पैसा येते, काय काळजी करू नका हो, तुम्ही जाऊन तरी या. आला लक्ष्मी मंदिर, अंबाभवानी मंदिरात प्रवचन सत्संग. मग आपले आनंद पाटील साहेब म्हणले, हो आमचे थोर नेते आहेत हो, तिथं आमच्याजवळच राहतात, पण 7 दिवस तिथं आलं नाही, पण इथं आले तो हो म्हणले. बरोबर. मी म्हणलो, हो हो स्वागत, या 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 म्हणलो, या म्हणलो, स्वागत केलं त्यांचं. आला, जागाच नव्हतं, मग कुठं तिथंच बसावं की, तिथंच कड्याला बसला. बसा म्हणलो, बसला टेकून भिंतीला, काय विचारू नका. चालू झालं झोप.
1 तास 1.5 तास प्रवचन झालं. मग आरती करावं लागेल की त्याला, मंगल करावं लागतंय. मग सगळे लोक मंगल करायला आरती करण्याला उठले. मग ओ साहेब आरती चालू आहे, उठा. हां संपलं प्रवचन आहे. हे संपलं आहे म्हणलं. किती लवकर संपलं प्रवचन आहे. आता तरी येऊन बसलो मी. काय सांगितले की काय 3च गोष्ट ऐकलो म्हणलं. जाऊ दे म्हणला. मंगळ आरती झालं, प्रसाद घेतला, घरी गेला. बायकोला आनंद झाला तर माझा नवरा आज सत्संगला गेला आहे. घरी आल्याबरोबर बायको म्हणले, हो ते कुंभारी सोलापूरकडचे महाराज प्रवचन चांगले सांगतात ना? हो लय चांगले सांगतात. आज काय सांगितलं विषय? का माती सांगा, झोपच मारला, ऐकलं नाही. आज विषय कशावर बोलले, काय सांगितले? लय छान सांगितले का? अहो छान सांगतात मला माहीत आहे. 7 दिवस मी बघितलो गणेश नगरमध्ये. चांगलं सांगतात मला माहीत आहे, पण विषय कुठले घेतले होते, अभंग कुठले घेतले होतं जरा सांगा हो. त्याने म्हणला ते काय माझ्या लक्षात नाही म्हणला. मी काय तिथं ते ऐकलो नाही म्हणला. फक्त त्या महाराजच्या मुखातून 3 शब्द ऐकलो म्हणला. काय काय ऐकलं म्हणला? आला हो या म्हणला, तिथं बसलो, जागा नव्हतं, बसलो बसा म्हणला, झोप चालू झाली, आरती झाली, जाता हो जावा म्हणला. एवढंच 3 गोष्टी ऐकलं. ह्याला सोडून काय ऐकलं ना? काय ऐकलं ना? आला या म्हणला, बसलो बसा म्हणला, आरती झाली, अरे चालो जावा म्हणला. बायको म्हणले उपयोग नाही म्हणले. रात्र झाली, जेवण केले, झोपले. त्या दिवशीच रात्री त्यांच्या घरी चोर यावा. 4 चोर भिंत फोडून आत प्रवेश करणार होते. हे गेलेला प्रवचनला बडबडू लागला, आला या म्हणला. काय काय लोकांचं जीवनात घडल्यावर ते बडबडतात. हां हे पाटील बायको झोपले ते पलंगावर, हे पाटील बडबडू लागला, आला या म्हणला. हो बापरे पाटील जागा, हो बाबा लपून बसा बसा बसा. असं बसत कुठं तर लपून बसू लागले. बसला हो बसा म्हणला. चोर म्हणले बाबा पक्का जाग्रत आहे नाही, आता काय खरं नाही, चला फळा फळा म्हणले. 4ही चोर निघाले. जाता हो जावा म्हणला. बायको उठले, बघती तर तिकडं भिंत सगळं फोडलेलं आहे. 4 चोर पळू लागले. अहो अहो उठा उठा. काय झालं म्हणलं? तुम्ही आता काय तर बडबडत होतं. आलाव या, बसलाव बसा, जाताव जावा. तेव्हा त्यांनी म्हणला त्या सत्संगामध्ये जाऊन त्या महाराजाच्या मुखातून 3च गोष्टी ऐकल्याबरोबर माझं घराचं चोरी आज चोर केलं नाही, तसंच पळून गेले. मी जरा जागृत होऊन न झोपता जरा 1 तास ऐकलं असतं तर माझं किती पुण्य मिळालं असतं. म्हणून माझ्या माऊलीओ, सत्संग हा फार श्रेष्ठ आहे. संगात संजयते ज्ञानम ज्ञान देवतो कैवल्यम. म्हणून आज ह्या महाराजाचा अभंग काय घेणं झालेत, राहू द्या. माईक एक्स्ट्रा नाही का? उद्या घेऊ उद्या घेऊ, राहू द्या. आज पहिला दिवस, वेळ पण झालेला आहे. अरे बरं घेऊया घ्या. हाय संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख. संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख. संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख. संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख. आपण परिके नाही तेथे, आपण परिके नाही तेथे, आपण परिके
तेथे आपण परीके नाही तेथे नाही तेथे साधू थोर दाना साधू थोर दाना साधू थोर दाना साधू थोर दाना ओ साधू थोर दाना 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 साधू थोर साधू थोर दाना साधू थोर दाना कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय तुळजा माता की जय. सत्संगात महन निग्रह, ह्या सत्संगात झालेला महन निग्रह कुठेही होत नाही, म्हणून आपल्या संत महात्म्यांनी सत्संगाला फार महत्व दिलेले आहेत. कारण मन हा सत्संगामध्येच उभारतोय. हमारा तुम्हारा जीवन एक आगगाड़ी है, आशा के रोर पर दौड़ती है, निराश के धूप छोड़ती है, सहानुभूति स्टेशन पर ठहरती है. रेल्वे कुठं उठत नाही, उभारत नाही, स्टेशनवरच उभारते. म्हणून या मन रूपी रेल्वेनं आशा रूपी रोळावर धावत आहे धावत आहे धावत आहे. मन मरे माया मरे मानव मर मर को गए मगर आशा तृष्णा कभी नाही मरे. माणसाचं जीवन आशेवर आहे. संतांनी सांगतात आशा असावं पण दुराशा असू नये. हा मन संसारात रमत नाही. आज काय करू, उद्या काय करू. आज चालत जात होता तर सायकल कवा घेऊ, सायकल घेतला की मोटरसायकल कवा घेऊ, मोटरसायकल घेतला की फोर व्हीलर कवा घेऊ. आशा वाढतच जाते वाढतच जाते. मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा 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 मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा. पुनरपि संसारा पुनरपि संसारा पुनरपि संसारा पुनरपि संसारा येणे नाही येणे नाही. मन हा मोगरा अर्पुनी मन हा मोगरा अर्पुनी मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा. कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आपल्या महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी फार महत्वाचा शक्तिपीठ आहेत आपल्या महाराष्ट्रात. पहिला शक्तिपीठ आहे तुळजापूर अंबा भवानी. दुसरं पीठ आहे अंबेजोगाई योगेश्वरी. तिसरा पीठ आहे रेणुका मायापुरी मातापुरी. अर्धा पीठ आहे कोल्हापूरचे अंबाबाई. असं 3.5 पीठाचं फार महत्व आहे. कारण अंबा भवानी तुळजा भवानी असं नाम यायला कर्तायोगमध्ये प्रभू रामचंद्राचा महासाध्वी महापतिव्रता सीता मातेला रावणानं उचलून घेऊन गेलता. जेव्हा रामाला कळालं माझ्या सीतेला
कोण नेला असेल पळून? रावणानंच नेला असं त्याला कळलं नव्हतं, पण त्या कुटीरमध्ये माझा सीता नाही कोण तर नेलंय. त्यावेळेला माझी सीता नाही माझ्या कुटीरामध्ये म्हणून राम दुःखी झाला, रडू लागला, भटकू लागला, वन वन फिरू लागला. माझी सीता झाड दिसलं की गळ्यात पडणार, सीता. कोण तर दिसलं की माझी सीता म्हणणार. तसं भ्रमी होऊन राम वन वन फिरत होता. सीता 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 माझी सीता, कुठं मला सापडणार माझी सीता सीता. सीतेसाठी प्रभू रामचंद्राने भटकत होता, फिरत होता, वेडा झालता. वेडा वेडा आम्ही पण वेडा होतो ना. कशा पायी? परवा आमच्यात नवीन लग्न झालं आहे. ते सुनेना आलती नांदायला. नवऱ्याला विचारते माझ्यावर प्रेम आहे ना तुमचं? लय प्रेम आहे म्हणला. हां लय प्रेम, हो लय प्रेम. त्या बायकोनं म्हणते माझ्यावर जीवापाड प्रेम करतो. हो जीवापाड. एखाद्या वेळेस मी उद्या मेली तर? त्यांनी म्हणलं असं का शब्द बोलती काय? म्हणलं काल तर लग्न झालंय, बोलू नको असलं. समजाव हो, समजून घ्यायचं आहे. प्रपंच करायचं आहे, पारमार्थ समजून घ्यायचं आहे. हात वर करून सांगतो, पारमार्थ समजून घ्यायचं आहे, प्रपंच करायचं आहे. प्रपंच करा नेटका, असू नये फाटका. ज्याला प्रपंच करायचं जमतं त्याला पारमार्थ करायचं जमतंय. समजून घे म्हणले त्याने. मी एखाद्यास अचानक मेलो, ग्रहित धर म्हणला, समज म्हणला. आबा बाबा तू जरा मेली तर मी वेडाच होतो म्हणला त्याने. भ्रमी होतो म्हणला, वेडाच होऊन येड्यासारखा वेडाच होतो म्हणला. मग मी मेल्यावर दुसरं करून घेत नाही ना, मी मेल्यावर दुसरं करून घेत नाही ना. त्यांनी म्हणला वेड्याचं काय सांगता, आता एक करता की दोन करता सांगता येत नाही म्हणला. तसं प्रभू रामचंद्राने बायकोसाठी वेडा होऊन फिरत होता. कैलासामध्ये शिव पार्वती बसले होते. तेव्हा पार्वती म्हणले, देवा महादेवा, हे तुझं विष्णू, तुझं शिष्य. महादेवाचा शिष्य विष्णू आहे, विष्णूचा शिष्य महादेव आहे. तुझ्या भाव नाही तिथं. कारण आजच आम्ही रामलिंगला जाऊन आलो. रामानं वनवासात असताना शिवलिंगाचं स्थापन केले, महादेवाचं पूजा केले. रामानं पूजा करावं शिवलिंगाचंच केलंय, शिवलिंगाचं स्थापन केले. माझा गुरु महादेव म्हणलंय त्याने. राम जेव्हा रामाला संकट आलंय तेव्हा महादेवाचं पूजा केले. महादेवाला केव्हा संकट आलंय रामाचंच स्मरण केले, रामाचंच भजन केले, रामाचंच भजन केले. माझा गुरु रामच म्हणला त्याने. सगळ्याला माहीत असेल समुद्र मंथन झालं, त्याच्यात विष निघालं. महादेव देवादिदेव महादेव आहे. हा विष खाली टाकलं तर चराचर मरण पावते. कसं करू म्हणला, ते विष उंजळीत घेतला, मी पेलो तर मी मरतो. तेव्हा महादेव विचार केला, या सृष्टीवर पडू देऊ नये, हे विष मी पण पिऊ नये. म्हणून त्या उंजलीतलं विष कंठात धरला. तेव्हाच त्याला नीलकंठ असं नाव आलं. नीलकंठ. शेवटी बघा विष आहे तो, त्याचं काम ते करणारच. कंठात धरल्याबरोबर महादेवाला 10 सुटलं. सैराभारा फिरू लागला, तांडव नृत्य करू लागला. काही करेना, समाधान वाटेना, विषाचं प्रबल वाढू लागलं. तेव्हा महादेवानं माझ्या डोक्यावर गंगा तर ठेवा म्हणून त्याच वेळेला गंगा ठेवलाय. थंड होत आहे का म्हणून गंगा आणून ठेवला, थंड झाला नाही. चंद्राचा शीतल, सगळ्या फळांना गोड आंबट रस देणारा चंद्राचं शीतल म्हणून. चंद्राच्या शीतलामुळं त्या फळांना गोड आंबट रस मिळते म्हणून. ते चंद्र तरी डोक्यावर धारण करावं म्हणून चंद्र धारण केला तरी समाधान झाला नाही. ज्या वेळेला विषाला विषच मारतंय म्हणून तरी गळ्यात नागसर्प घातला तरी 10 कमी होईना. तेव्हा परमात्मा काय केला, माझा
विष 10 कमी होण्यासाठी हा एकच उपाय म्हणला, माझा गुरुचं स्मरण करावं म्हणून महादेवानं तांडव नृत्य करत राम भजन करू लागला. भजन करू लागला. महादेवाचं भजन राम स्मरणे कर प्रारंभ केला. महादेवा भजन करी महादेवा, भजन करी महादेवा, महादेवा भजन करी महादेवा, महादेवा भजन करी महादेवा, महादेव भजन करी महादेव, महादेव भजन करी महादेव, महादेव भजन करी महादेवा, महादेवा भजन करी महादेवा. राम पूजी सदा शिवा, राम पूजी सदा शिव, जय गुरु. भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, महादेव महादेव. जय राम श्रीराम, कवरदारी विठ्ठल. जय राम श्रीराम भजन करी महादेवा. जय राम श्रीराम भजन चालू केला तेव्हा त्याचा विषयाचा धाक कमी झाला. म्हणून राम मंत्राला फार महत्व आहे. राम 2 अक्षरच आहे, फार महत्वाचं आहे. म्हणून माझ्या भगवंता रामस्मरण सतत करत होता. देवी पार्वती म्हणली, देवा माझा गुरु राम म्हणता येडा झालाय, कसा फिरून आलाय बघा, बायकोसाठी येडा झालाय. पार्वती म्हणते महादेवाला, तुमची रामाने तुमच्या शिष्याने वेडा झालंय, कसा फिरू लागलाय बघा. तिथं दिसेल त्याला मिठी मारू लागलाय, झाडाला मिठी मारलंय, सीता सीता माझी सीता म्हणून वेडा झालाय. तेव्हा महादेव सांगितला, देवी तसं म्हणू नको, त्रिकालज्ञानी हो, पुरुषोत्तम आहे, त्याने वेडा कशाला होते ग. अहो बघा तिथं बघा कसं झाला वेडा बघा. दंडकारण्यामध्ये रामानं मिठी मारून सीता सीता म्हणून रडत होता. तेव्हा महादेव सांगितला, पुढच्या जगाच्या हितासाठी त्यांनी नाटक करून दाखवलेलं आहे. कळून त्यांनी रडू लागलंय, कळून त्यांनी हुडकू लागलंय. हे असं कसं होतंय हो. एका गावात राजा होता. एका ज्योतिषानं सांगितला, अमुक अमुक तारखेला भेंकीमळी विस्तवाचा पाऊस पडणार आहे, विस्तूचा पाऊस. त्या दिवशी कोणी बाहेर येऊ नका. राजानं दोंडी मारली. एकानं असा विचार केला, राजा कपटी दिसतंय, त्या दिवशी मोती माणकाचा पाऊस पडणार आहे, तुम्हाला सगळ्या घरी बसून त्यांनी सगळं मोती माणिक त्यांनी घ्यायचा विचार आहे, कोणी घरात राहू नका, सगळेजण बाहेर या म्हणला त्यांनी. एकच माणूस गल्ली नाश करते, एकच बाई एक घराचं 4 घर करते आहे, एकच एकच थेंब विरजण दुधाला सगळं नाश करते आहे. सगळ्या गावाला सांगितलं, कोणी त्या दिवशी ज्योतिषानं सांगितलंय, पण मोती हिऱ्याचा पाऊस पडणार आहे, तुम्ही कोणी घरी बसू नका, सगळेजण बाहेर या. काय सांगावं, त्या तारखेला सगळे गाव बाहेर त्या ज्योतिष सांगितल्याप्रमाणे ते पाऊस पडू लागलं विस्ताचं. काय लोक विस्तवाचा पाऊस पडू लागला वेड्यासारखं. सगळं वेडे झाले, एकमेकाला मारू लागले, अंगावरचे कपडे फाडून घेऊ लागले, सगळं गाव धिंगा मस्ती चालली. मग ते सगळं गाव मिळून राजवाड्याकडे येत होते, राजवाड्याकडे. प्रधानी म्हणला, राजेसाहेब गावातली सगळं पिसळलेले आहेत, आमच्याकडे चालते. आता गाव कसं ऐकेल आम्ही दोघाला.
राजा म्हणला पटकन तू पण वेश बदल, मी पण वेश बदलतो, आम्ही पण फटके कपडे घालो, आम्ही पण एक दंडू घेऊ, त्याच्यात आम्ही पण नाचू चल म्हणला. गावातली सगळे लोक नाचत होते, राजा प्रधानी पुन्हा नाचत होते. त्यांच्या नाचण्यात ह्याच्या नाचण्यात फरक आहे का नाही? राजा प्रधानी कळून नाचत होते, ते न कळता वेडा होऊन नाचत होते. म्हणून कळून घ्यायचं फार महत्त्व आहे. महादेवानं सांगितला, त्यांनी कळून, त्रिकालज्ञाने कळून ते पुढच्या संदेश लोकांना देण्यासाठी करवलंय. लोक असं भ्रमात पडतात म्हणून सांगायला लोकांना तरी काय तर सांगता देवा. शिष्याचं वर्णन करता, मोह मायात अडकलाय, भ्रमी झालंय, येडा झालाय, तुला परीक्षा घ्यायचंय का? आत्ताच्या आत्ता तू रूप बदलून सीता होऊन जा तिथं. तुला माझी सीता म्हणून गळ्याला पडला, मग माझा शिष्य भ्रमित पडला असं मी समजतो. मग तू जरा रूप बदलून सीताचं रूप करून तिथं गेला, तुला जर खरं ओळखला, मग माझा प्रभूचा पुरुषोत्तमाचा जय जयकार होईल. ठीक आहे म्हणले पार्वती. त्यावेळेला कैलास भवन सोडून दंडकारण्यामध्ये राम सीता फिरत होता, तेव्हा पार्वतीनं साक्षात सीताचे रूप घेतली, एका झाडाखाली बसली. राम दिसत्या झाडाला मिठी मारत होता, मिठी मारत सीता पार्वतीनं कुठं बसली होती ते झाडाखाली आला, पण सीता समजून मिठी मारली नाही. तू काही इथं आली म्हणला. तू आई इथं का बरं आली? एवढा दंडकारण्या जंगल आहेत, आई तू कशाला आली इथं म्हणला. ओळखला. तेव्हा सीता जाऊन पार्वती, रमा ओळखला की रे मला, मी नवऱ्याबरोबर हुजीत घाऊन आलतो, तुझा राम वेडा झालं म्हणून तो वेडा नाही म्हणला बाबा. आज तू मला तू काही इथं आला म्हणल्याबरोबर मी ह्या ठिकाणी इथंच वास्तव्य करतो. तू काही म्हणून इथं वास्तव्य करतो, हे तू काही जाऊन तुळजापूर अंबाबाई इथं स्थान होऊ दे म्हणून त्या अंबा भवानीनं त्या शक्तिपीठामध्ये अंबा भवानी म्हणून स्थापन केलेली आहे. तुळजा माता की, तुळजा माता की जय, तुळजा माता की जय. आपल्या पुराणामध्ये महाभगवती पुराण, तुळजापूर शक्तिपीठ, दंडकारण्यामध्ये कर्दम ऋषी म्हणून ऋषी राहत होते. अंबा भवानी ज्या ज्या वेळेला त्याच्या नामस्मरण कोण करते, आवडीने कोण बोलवते, सवडीने नाही बघा, आम्ही सवडीनं बोलवतो. सवडीनं बोलवणं वेगळं, आवडीनं बोलवणं वेगळं. हां, पाहुण्या रवळ्यानं आम्ही येतो म्हणा, नका आम्ही जर गावाला चाललो, आमचं सौड बघून या. आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आवडीनं भावे हरिनाम घेशी, आवडीनं भावे हरिनाम घेशी, आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीनं भावे हरिनाम घेशी, आवडीनं भावे हरिनाम घेशी, आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीने भावे हरिनाम घेसी. तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको केलं करू कोण त्या गोष्टीचा, नको केलं करू कोण त्या गोष्टीचा, नको केलं करू कोण त्या गोष्टीचा. तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको
गोष्टीचा नका खेद करू कोणाच्या गोष्टीचा बोला पुंडलिक हरी विठ्ठल श्री नागदेव तुकाराम अंबा भवानी माता की जय शंभू महादेव महाराज की की जय शनी महाराज महाराज की जय इचलकरंजी कुठलं नगर येतो हे देवाचंच नाव ठेवलं नगरला तुळजा भवानी नगर या पुरुषोत्तम मासामध्ये त्या आदी जगदंबा भवानी माताचं नामस्मरण भगवत चिंतन तुम्ही करत आहात. कारण भगवंताचं चिंतन भगवंताचा नामस्मरण आवडीनं करायचं असते, सवडीनं नाही. आवड असलं तरच सवड मिळते, हृदयात आवड नसलं तर सवड मिळत नाही. आज अंबा भवानीच्या महामंदिरामध्ये पुण्यस्थळात तुम्ही सगळेजण आलात, तुमच्या हृदयात आवड आहे म्हणून तुम्ही इथं आला. सवडीने आलो का आवडीने आलो का? एवढंच लोक आहेत अंबाबाई नगरमध्ये. अनंत जन्माचे पुण्य लागतात भगवंताचं स्मरण करायचं म्हणलं तर. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. फार जन्माचं सुकृत लागते, पुण्य लागते. भगवंताचं चिंतन करावं म्हणलं तर, भगवंताचं स्मरण करावं, मनन करावं. कारण हे श्रवण भक्ती आहे. नवविधा भक्तीमध्ये पहिला भक्ती आहे श्रवण भक्ती. श्रोते होऊन तुम्ही ऐकायचं, हे एक सुद्धा फार मोठी भक्ती आहे. म्हणून दंडकारण्यामध्ये कर्दम ऋषी म्हणून महातपस्वी महासात्विक त्याची धर्मपत्नी अनुमती दोघे दंडकारण्यामध्ये. ऋषीचा आश्रम कसा असते तुम्हाला माहीत आहे. तिथं का राजभोग ऐश्वर काही नसते. जंगलात मिळेल ते फळ खायचं आहे, मिळेल ते पाणी प्यायचं आहे, भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. म्हणून ऋषी मुनी साधू संत महंत घोर घोर अरण्यातच त्यांनी वास्तव्य करत होते. कर्दम ऋषी अनुमती दोघं जण महासात्विक सतत होम हवन अर्चना पूजन नामस्मरण भगवंताचं चिंतन करत होते. कालांतराने कर्दम ऋषी मी सुरुवातीलाच सांगितलं, तिकीट काढून आलेलं, फिक्स आहे तारीख, किती जन्मावं, कुठल्या तिथीला जन्म घ्यावा, कुठल्या वारात जन्म घ्यावा, कुठल्या वारामध्ये आम्ही मरायला पाहिजे, कुठल्या जागेमध्ये मरायला पाहिजे, कुठल्या टायमाला मरायला पाहिजे. तिकीटवर सगळं आहे हो, लिहिलेलं आहे. कर्दम ऋषी त्यांचा अंत्य विधी झालं, मरण पावला. त्या अनुमतीनं महासाध्वी महापतिवर्था पती वियोग झालेलं दुःख आवरेना फार दुःख करत रडत आहे. पती परमात्मा आता मी काय करू, मला आश्रय असलेले तूच मला सोडून गेला बाबा. तेव्हा महासाध्वी अनुमतीने त्या कर्दम ऋषी दुःख करू लागले, रडू लागले. कारण स्त्री जीवनामध्ये पतिव्रताला फार महत्त्व आहे. ज्या वेळेला पती अंत पावतो, स्वर्गवासी होतो, त्या दिवशी माझ्या साध्वी महापतिव्रताला कलंक येते, कपाळावरचं कुंकू पुसवा लागतंय. माझ्या माता माझ्या बहिणींना जोपर्यंत पती आहे तोपर्यंत श्री आहे, संपत्त आहे. कपाळावरचं कुंकुम हा सौभाग्यश्री आहे. बघा तुम्ही अंगावर किती सोनं घाला. आमच्या कन्नडमध्ये भंगारदान शिंगार म्हणले कुंकोला. भंगारातला शिंगार, सोन्यातला शिंगार. बाईच्या अंगावर कितीही सोनं घाला
जर कपाळावर जर कुकू जर नसला तर तो शिंगार दिसत नाही त्याने. कपाळावर कुंकू तिलक पतिवर्चाचा चिन्ह आहे. तेव्हा अनुमतीनं माझ्या कपाळावरचं कुंकू आज पुसून गेला म्हणून रडू लागली. कारण वेळ काळ कोणाला सांगून येत नाही. वेळ काळ कोणाच्या आधीन नाही. एकदा काळ आलेला असतो, टपून बसलेला असते काळ. मांजर कसं टपून बसते उंदराला, आमच्या सगळ्याच्या जीवनात काळ टपून बसले. मृत्यू कवा झडप घालो, त्या काळाला वेळेचे साय लागते. काळ येतो पण वेळ येत नाही एकदा. कारण ह्याच मंदिरामध्ये आमचे महान अर्चक नाना, त्यांचे वडील फार मोठे अर्चक होते. इथं घरचे सगळं प्रवास करत होते. अंबा भवानी तुळजापूरला गेलते. येताना वाटेत नजर चुकीनं कारचं ॲक्सिडेंट झालं. एवढा जोरात कार होता, 80 स्पीड कार होता. 1 किलोमीटर दगडाला धडकलं ना. धडकल्याबरोबर ते कारचं पुढं भंपर त्या दगडाला, दगडच निष्ठून पडलं पुढं. कार थांबली जागेवर. कारमधील अंबा भवानी कृपेमुळं, त्या जगदंब्या कृपेमुळं कारमधील सगळ्यांना काही सुद्धा न झालं नाही. काही झालं नाही, काही नाही. तेव्हा नानाचे वडील म्हणले, ह्या दगडामुळं आम्ही आज वाचलो. ह्या दगडामुळं आम्ही आज वाचलो. काळ आलथ, टबकलात, पण माझ्या अंबा भवानीनं ते वेळ आलो दिलं नाही. काळ वेळ जेव्हा मिळतंय तेव्हा होऊनच जाते ते. मग माझ्या नानाच्या वडिलांच्या जीवनात काळ आलं होतं, पण अंबा भवानीच्या कृपेने ते वेळ याला नाही. तिथं वेळ आला नाही. त्याच दगडाला आमचं प्राणच तू वाचवलं म्हणून तू साक्षात तू शनी महाराज, आमचा शनी धूर केला, आमचं काळ धूर केला तू, म्हणून त्या दगडाला आणून इथं मंदिरात स्थापन केले. शनी महाराज म्हणून त्याला नाव ठेवले. तेव्हापासून भक्त लोक शनिवारी शनी देवाला त्या दगडावर तेल ओतू लागले. आता सुद्धा तुम्हाला बघायला मिळते ते दगड आहे अजून. नानाच्या वडिलाच्या जीवनात काळ आलत, पण वेळ त्या अंबा भवानीच्या कृपेमुळे नाहीसा झाला. म्हणून मला सांगायचं आहे, ह्या अधिक मासामध्ये हे तुम्ही केलेले सत्संग, तुम्ही केलेले दान धर्म, हे पुण्य तुमच्या जीवनात असले कसले तरी संकट आलं तर माझ्या अंबा भवानी तुम्ही केलेल्या पुण्य धर्माचा त्यांनी रक्षण करते. हात वरून करून सांगतो मी. जय मंगलम, जय नम पार्वती शिव हर हर महादेव. अंबा भवानी माता की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. टाइम झाले का? एवढा कर्दम ऋषीचं हे अध्याय संपून परत अंबा भवानीचं उद्या अजून 2 दिवस आहे. कारण कर्दम ऋषीची महाधर्म पत्नी अनुमती अजून एक अर्धा तास. बर पतीचा वियोग झाल्यामुळं रडू लागली, दुःख करू लागली. कारण त्या संसारात सुख दुःख येणारच आहे, सगळ्याला येणार आहे. असं एकही घर नाही त्याच्या घरात दुःख येणारच नाही. येणारच आहे. सुख आलं म्हणजे समजून घ्यायचं दुःख येणार आहे. दुःख आलं की समजून घ्यायचं पुढं सुख येणार आहे. हाच दिवस राहणार नाही. पुढील दिवस हेच दिवस हेच दुःख राहत. सुखाचे हे नाम आवडीन गावे. सुखाचे हे नाम आवडीन गावे. सुखाचे हे नाम
आवडी जय गुरु. सुखाचे हे नाम आवडी सुखाचे हे नाम आवडी वाचे हळवावे वाचे हळवावे विठोबाशी सुखाचे नाम आवडीने घ्यावे सुखाचे नाम आवडीने घ्यावे सुखाचे नाम आवडीने आवडीने गावे आवडीने बोला पुंडलिकावर अरविंद श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय तुळजा माता की जय. जब हम पैदा हुए हम रोए, जब हम तुम पैदा हुए हम रोए जग हसे, ऐशी करणी करो हम हसे जग रोहे कत कबीरा सुनबाई साधू. कारण संतांनी सांगतात जन्माचे मूळ पाहिन शोधून दुःखासी जन्म घ्यावा. सावकाश जावा. उद्या या आणि का हा आता जावा. रात्र होलेले अजून 2 दिवस सत्संग चालणार आहे. पदरी पाडून घ्या पुण्य. फुकट कोई सुनता नहीं लाख देतो कल मिलता नहीं. फुकट आहे भगवंताचं नामस्मरण. कसं आहे फुकट आहे. सत्संग फुकट आहे. इथं का पैसे द्यावं लागतं नाही. हाच विषय तुम्हाला 2 दिवसानं लाख दिलं तर कोण येतं का सांगायला? येतं येत नाही. जन्माचे मूळ शोधून पाहून दुःखाशी कारण जन्म घ्यावा. संतांनी सांगतात दुःख कोणाला सुटलं नाही हो. म्हणून त्या दुःखातून निवृत्ती होण्यासाठी कसलंही दुःख आलं तरी त्याच्यात मार्ग सापडावं याच्यासाठी पारमार्थ करायचा आहे. अनुमती दुःखी कष्टी झाली रडत बसली. काय करू परमात्मा? त्या दंडकारण्यातील सगळे ऋषी महान तप गोळा झाले. कर्दम ऋषीचा अंत्यसंस्कार करण्यासाठी सगळं लाकडं रचले. कर्दम ऋषीवर लाकडावर झोपवले. त्या ऋषीच्या अंत्ययात्राला चिताग्नी दिले. त्यावेळेला त्रेतायोग होत. पती मेला की सती जायचं. बायाने पती गेलं की त्या चिताग्नीमध्ये उडी टाकून त्यानेही प्राण त्याग करायचं पद्धत होत. ज्या वेळेला अनुमतीनं त्या पतिरायांचा चिताग्नी भडकला तेव्हा हात जोडले. परमात्मा आई अंबा तुळजा भवानी, माझा पती चिताग्नी जळत आहे. त्या अग्नीत मीही माझा ध्येय समर्पण करणार आहे. माझा जीव मी त्याग करणार आहे. मी उडी मारतो असं हात जोडून भगवंताचं स्मरण झालं. त्या अंबा भवानीनं आकाशवाणी केली, बेटी प्राणत्याग करू नको, करू नको. कारण तुझ्या गर्भात एक बाळ वाढत आहे. तुझ्या गर्भात एक बाळ वाढत आहे. तू गर्भिणी आहे. तू जरा त्या पतीच्या चिताग्नीमध्ये ध्येय समर्पण केले तर ते महापातक तुझ्या पदरी लागेल. शिशुहत्या पाप तुझ्या पदरी लागेल. पडू नको, पडू नको. जा मेरुगिरी पर्वतवर अष्टांग योग साधन कर. त्या मेरू पर्वतावर अष्टांग योग साधन कर. तुझ्या पुण्य गर्भातून तेजपुंज असं पुत्र जन्माला येत आहे. त्या पुत्रामुळे तुझं कीर्ती वाढते. जा म्हणून आकाशवाणी झालं. आकाशवाणी झालं. त्यावा अनुमतीनं
आकाशवाणी आदि जगदंबा मातेनं सांगितल्याप्रमाणे पतिव्रतेच्या पुण्याईवर पत्नीतोन देव सतीचा जनी हा महिमा घोर सखीचा जनी हा महिमा घोर सखी जनी हा महिमा घोर सखीचा पतिव्रतेच्या पुण्याईवर बनतो देव सतीचा जनी हा महिमा घोर सखीचा जनी हा महिमा पतिव्रतेच्या पुण्याईवर पतिव्रतेच्या पुण्याईवर बनतो देव सतीचा जगी हा महिमा थोर सखीचा जगी हा महिमा थोर सखीचा जगी हा महिमा थोर सखीचा पतिव्रतेच्या पुण्याईवर पतिव्रतेच्या पुण्याईवर बनतो देव सतीचा जनी हा महिमा थोर सखीचा जनी हा महिमा थोर सखीचा जनी हा महिमा थोर कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय अंबा भवानी माता की जय अनुभूती सहानुभूती अनुभूती जवळ सहानुभूती आलं त्या आई जगदंबेची आकाशवाणी विचार करू लागले काय करावं, कारण भगवंताचा ऐकावं म्हणून त्या पतीच्या चिताग्नीमध्ये गेली नाही. मेरू पर्वतावर तपस्या करू लागले. अष्टांग योग, आमच्या शास्त्रात अष्टांग योगाचा विधी स्पष्टीकरण केलेलं आहे. आता ते सांगत बसलो की कारण अध्यात्मशास्त्र फार महत्त्वाचा जीवनात. अष्टांग योग रोद्या समय मिळाल्यावर पुढं सांगू. अष्टांग म्हणजे काय, अष्टांग योग पद्धत कसं असते. आपला अंग 8 ठिकाणी वाकून नमस्कार करणं, तप करणं, त्याला अष्टांग योग म्हणतात. कुठले कुठले नंतर सांगतो. त्या अनुभूतीनं मेरू पर्वतावर भगवंताचा तप प्रारंभ केली, जप प्रारंभ केली. जप तप भगवंताचा नामस्मरण साधन. कारण नामस्मरण कीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे. एवढा ताकद आहे भगवंताच्या नामस्मरणात. 1, 2 वर्ष 3 वर्ष, कारण तोच गर्भधारण झालत. त्या नामस्मरण तपाच्या बलानं त्याच्या गर्भात महान शक्तिशाली लेकरू वाढू लागलं होते. तेवढ्यातच त्या दंडकारण्यामध्ये कुकुर महादैत्य, कारण पहिल्यापासूनच देव दैत्य आहेच. रामाचा वेळी सुद्धा रावण होता, कृष्णाचा वेळी कंस होता. आता सुद्धा आहेत की 10 तोंडाचे आहेत. आता पण तेवढंच तुम्हाला दिसत नाहीत. 10 तोंडाचे रावण आता सुद्धा आहेत. देव दैत्य. या मनुष्य जन्मातच आपण देव व्हायचं का दैत्य व्हायचं, या का भूत व्हायचं का राक्षस व्हायचं, आमच्यावर अवलंबून आहे. म्हणून वामन पै सांगतात, तूच आहे तुझा जीवनाचा शिल्पकार.
आपण काय व्हायचं आमच्या हातात आहे. गुरुनी फक्त तुम्हाला मार्गदर्शन करतं. बाबा हो, या मनुष्य जन्म श्रेष्ठ आहे. मनुष्यामध्ये मनुष्यत्व समजून महात्मा व्हा, संत व्हा. एकदा महात्मा संत झालं की तुम्हीच महादेव होता, तुम्हीच विष्णू होता, तुम्हीच पांडुरंग होता. देव व्हायला हेच कारण आहे. दुसरे कुठल्याही जन्मात देव बघता येत नाही, देव होता येत नाही. ह्याच डोळा, याच देही हा स्वर्ग सुखाचा सोळा अनुभवता ह्या जन्माचाच येते. म्हणून त्या कुंकूर दैत्यानं उन्मतला होता. कारण दैत्याजवळ कसलं गुण असतं माहीत असते तुम्ही. त्यांच्याकडे कुठं दया नसते, क्षमा नसते, विनय नसते, प्रेम नसते. ज्याच्याजवळ दया आहे तोच धर्मवंत. म्हणून बसवಣ್णा सांगते, दयविಲ್ಲದ ಧರ್ಮದಾವುದಯ ದಯಬೇಕು सकल प्राणीಗಳಲ್ಲಿ. दया हा धर्म का मूल आहे. त्या दैत्याजवळ दया नव्हता. त्यांच्या सेवक सोबत घेऊन दंड करण्यामध्ये फिरत होता. एका ऋषीना जप तप करू देत नव्हता. कुठल्या देवाचं नामस्मरण करून देता, कुठल्याना सत्पात्री दान करू देत नव्हता. ते कुक्कूर महादैत्यानं, दैत्य राजा होता. माझंच पूजा व्हायला पाहिजे, माझंच गौरव व्हायला पाहिजे, माझंच नामस्मरण करायला पाहिजे. कुठल्या ऋषी मुनींना भगवंताचं नामस्मरण, जप तप अनुष्ठान होम हवन कुठं जर चाललं असला तिथं सगळं नाश करणार. असंच दंड करण्यामध्ये फिरत येत असताना माझ्या अनुभूतीनं तपाला बसलेले भगवंताचं नामस्मरण प्रारंभ केली आहे. उद उद देवी उद मालकंस, उद उद देवी उद उद आदिशक्ती देवी उद 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 देवी उद उद आदिशक्ती देवी उद उद तुळजापूर वासी उद उद तुळजा भवानी उद उद तुळजापूर वासी उद उद अंबा भवानी उद 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 देवी उद उद आदिशक्ती देवी उद 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 आदिशक्ती देवी उद उद सोलापूर वासी उद उद महालक्ष्मी उद उद कोल्हापूर वासी उद उद महालक्ष्मी उद 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 देवी उद 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 देवी उद उद आदिशक्ती उद उद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान अनुमतीनं नामस्मरण यज्ञ प्रारंभ केलते. ओम भगवती चंड चामुंडेश्वरी नमः. ओम अग्नि स्वाहा अग्नि देवताय नमः. ओम महिषासुरमर्दिनी शंखचक्रगदा पाविनी नमो भगवते अग्नि स्वाहा अग्नि देवताय नमः. नामस्मरण यज्ञ प्रारंभ केलते. तेवढ्यात ते कुक्कूर महादैत्यानं लांबून बघितला. त्या अग्नीचं प्रज्वलतेमुळं अनुमतीचं रूप सौंदर्य होतं. त्या इंद्रभवनातील सगळ्या
त्या भुवनातील सगळ्यापेक्षा नृत्य करणारे त्यांच्यापेक्षा महासुंदर तेजोमय असं अनुमती दिसत होते. त्या कुकुर दैत्याने त्या अनुमतीचं रूप बघितला. कारण रूप हा ह्या डोळ्यानं कसला रूप भाव. माऊली सांगतात भगवंताचा रूप भाव. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. ह्या डोळ्याने कसला रूप पाहाव. असला अनिष्ट चिंतन रूप पाहू नये. कारण हे रूप बघितल्याबरोबर माणूस कामातुर होतय, उन्मत्त होतय. त्या कुंकुर दैत्य रूप बघितल्याबरोबर उन्मत्त झाला. त्या अनुभूतीच्या रूपाला मोहात पडला. जोर जोरात हसू लागला, जोर जोरात हसू लागला. माझ्या दैत्यराज कुकुरचा महाराणी शोभतेमय करून घ्यावं त्याला म्हणून त्याच्या मनात विचार येऊ लागलं. त्यावेळेला कुकुर दैत्यानं त्याच्या शेवकानं पाठविला, जावा रे त्या मुलीपाशी, किती रूपवान आहे, किती सुंदर आहे, त्याला बोलून आणा, मी राणी करून घेतो. माझ्या महालात शोभती रूप, घेऊन या त्याला बोलून. कुकुर महादैत्य रूप बघितल्याबरोबर कामातूर झाला. कधी ह्याला उचलून घेऊ जाऊ, कधी याला माझ्या दाशी राणी करून घेऊ विचारत पडला. कारण आमचं शास्त्र सांगतंय तुम्ही जगात काही डोक्यात ठेवू नका. कुठला रामायण महाभारत ज्ञानेश्वरी गाथा काही डोक्यात ठेवू नका. आमच्या शास्त्रात 3 गोष्टी सांगितल्यात. तेवढा जर लक्षात ठेवलं तर आपल्या जीवनात धन्य होते. ते समजून घ्या. मातृवत्त परदारंश, मातृवत्त परदारंश, लोष्टवत्त परद्रव्यानि, लोष्टवत्त परद्रव्यानि, आत्मवत्त सर्वभूतानि, यत् पश्यन्ति स पश्यन्ति. कळलं? कळलं? आमच्या अक्का मान हलवलेले, सांगा जरा उठून. एकानं देव देव दाखवतो, या देव दाखवतो म्हणून सगळ्यांना बोलायला म्हण. त्यांनी आयडिया केलता, बघा तुम्हाला देव पाहिजे असलं तर, देव बघायचं असलं तर हे माझ्या डोक्यावरचं टोपी तुम्ही असं धरायचं तोंडाला. ज्याला देव दिसतंय त्यांनी बापाचं समजून घ्यायचं. कोणाला देव दिसत नाही तो बिन बापाचा. सगळेजण आले, टोपी घेतले, नाही दिसलं तर ओ महाराज दिसले, देव दिसले मला. सगळेजण दिसले मला देव, नाही दिसलं म्हणलं तर बिन बापाच होतो मी. मातृवत्त परदारंश. या जगात मातेला, माझ्या बहिणींना आई समान बघावं, आई समान. मोठ्यानं आई समान बघावं, बारक्याना बहिणी समान बघावं. आपलं शास्त्र सांगते या दृष्टीनं परस्त्रीकडे डोळा उघडून बघू नये, डोळा उचलून बघू नये. बघित तरी बघू दे, डोळा बघायचा स्वभाव आहे. डोळा बघताय बघू दे. मन जाने तो जाने दे, मगर शरीर मत जाने दे. हा मन, हा डोळा धावतात, बघतातच. बघ, बघायला नको म्हणले महात्म्याने. बघ, आई समान बघ, बहिणी समान बघ, मावशी समान बघ. मातृवत्त परदारांश. माझ्या पुरुष मंडळीने एवढं लक्षात घ्या. मग आम्हाला का सांगितलं नाही, ह्यांना सांगितले, तुम्हाला पण सांगितले.
ಅನ್ಯ ಪುರುಷರ ಕಂಡು ತನ್ನ ಹೆತ್ತವಳೆಂದು ಮನ್ನಿಶಿ ನಡಿಯ ಸತಿಯಳಿಗೆ कैलासदोळु ಹೊನ್ನಿನ ಮನಿ सर्वज्ञ. ज्या बाईने पुरुषाकडे बघ तेव्हा माझा वडील, माझा भाऊ, माझा काका या भावनेनं बघा म्हणतात. ह्या दोघांनी जरा हा शास्त्रात सांगितलेलं हे जर तुमच्या आचरणात असलं तर बस आमचं जीवन धन्य झालं. मातृवत परदारांश. दोघं जण लक्ष ठेवायचं. ह्या दोन्ही आपल्या मातांनी सुद्धा पुरुषांनी आमच्या वडिलासारखं भावासारखं बघावं, आमच्या भावानी सुद्धा आमच्या माईकडं, माझ्या आईकडं, माझ्या बहिणीसारखं त्यांना बघावं. ह्याच्या एवढं पुण्य जगात कुठलं नाही. एक आचरण घट्ट धरा. मग ह्याच्यात कोण फेल गेलंय त्याचा सर्व सत्यनाश झालाय. हेण्णू हण्णू माण्णू बाई, ऐश्वर, माती या तिन्हीला कोण मागं धावलंय त्याचं सत्यानाश झाल्याशिवाय राहिला नाही. रामायण कशासाठी झालं, महाभारत कशासाठी झालं? एका चोळीसाठी रामायण झालं, एका मातीसाठी महाभारत झालं. झालं ना? म्हणून हे पंथ्य कडक आहे. बलवान इंद्रिय ग्रामो. आपलं शास्त्र सांगतंय इंद्रिय फार बलवान आहेत, त्याच्यावर ताबा मिळवणं फार कठीण आहे. ज्याने त्याच्या इंद्रियावर विजय प्राप्त केलाय, इंद्रिय ताब्यात ठेवलाय, तोच शूर, तोच संत, तोच महात्मा, तोच साक्षात देवाचं हात वरून कोण सांगतो त्यांनीच देव. मग ज्याच्या इंद्रियात ताब्यात नाही, मन भटकतंय, डोळं पाहिल ते बघतंय, काय पण करते म्हणलं ते माणुसकीचा लायकीचा नाही. म्हणून मातृवत परदारांश लोष्टवत परद्रव्याने. दुसरं सांगतात लोष्टवत परद्रव्यानी. दुसऱ्यांच्या संपत्तीवर डोळा ठेवू नका. दुसऱ्यांचा 1 रुपया आशा करू नका. तुमच्या कर्मात, तुमच्या श्रमात किती कष्ट करता, किती मिळवता, त्याच्यात संतुष्ट राहणं महापुण्य आहे. दुसऱ्यांचं हडप करावं, दुसऱ्यांचं आमच्या घरी आणावं. लोष्टवत परद्रव्याने. दुसऱ्यांच्या द्रव्यावर डोळा झाकू नका, दुसऱ्यांच्या संपत्तीवर डोळा झाकू नका. कितीतरी संपत फुकाट हडप केले, त्याचं सगट आलेलं संपत सगळं सत्यनाश कितीतरी लोकांचं झालेलं आहे. ऐत खाऊ होऊ नका. श्रमजीवी व्हा, कष्ट करा. त्या कष्टाचं फळ अंबा भवानी दिल्याशिवाय राहणार नाही. फुकाटचं कोणाचं खाऊ नका, एक लक्षात ठेवा. लोष्टवत परद्रव्यानी आत्मवत्त सर्वभूतानि. आत्मा परमात्मा सगळ्याच्या हृदयात आहे. सगळ्या पशुपक्षी प्राणीत सुद्धा परमात्मा राम आहे. सर्वाघटी राम. अणुरेणू सगळ्या जीवामध्ये त्या राम परमात्मा. कुठं जीव आहे, कुठं सूक्ष्म शरीर असू दे, कुठलं जंतू असू दे, कुठं जीव आहे तिथं शिव आहे. आत्मवत्त सर्व भूतानी. सगळ्या भूत प्राणी पशु पक्षीमध्ये सगळ्यात देव बघा. सगळ्यांच्या हृदयात परमात्मा बघायला शिका. हे 3 गोष्टी त्यांच्या आचरणात आहे. त्याने साक्षात महादेवात, साक्षात पांडुरंगा त्यांनीच. बोला पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव. बस आपला शास्त्र सांगते, बाकी काय करू नका. कुठल्या देवाला जाऊ नका, कुठला पूजा अर्चा करू नका. हे 3 जर तुम्ही आचरण ठेवलं, एवढं पुण्य, एवढं पूजा, एवढं तप, एवढं यज्ञ कुठेही पुण्य लाभणार नाही. ह्या 3 गोष्टी तुम्हाला पुण्य प्रदान करणारा आपलं आचरण पाहिजे. म्हणून आपलं शास्त्र सांगते हे 3 गोष्टी नियंत्रण करा, धन्य होतं आपलं जीवन. ह्या 3 गोष्टीत कोणी लक्ष केंद्रित करत नाही, कोण इंद्रियावर ताबा मिळत नाही,
त्याला रव 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 नरक भोगल्याशिवाय प्राप्त नाही. हात वरून कोणा सांगतो. या जीवनात ते तीनच गोष्टी कळून घ्यायचं आहे. म्हणून आमच्या भारतीय संस्कृती आहे, आपण जपाला पाहिजे. आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेले आचरणात आणायला पाहिजे. नुसतं सांगणं ना सोपं आहे, आचरण कठीण असते. मला पण असं बसून सांगता येतं हे. मी जर वागलो नाही तर फक्त सांगायचं शिकलो, माझ्या आचरणात जर मी सांगितलं नसलं तर माझ्या एवढं नालायक, माझ्या एवढं महापापी कोणी नाही जगात, मलाच मी म्हणून घेतो. बोले तैसे चालवे वंदावे त्याचे पावले. म्हणून त्या अनुभूतीच्या रूपाला भ्रमी झाला एक कुक्कुर महादैत्याने. त्या शिवकाने गेले, तपभंग केले. ए रूप सुंदरी उठ. तेव्हा डोळे उघडले. का रे बाबा, आमचा दैत्यराज कुकुर तुझ्या रूपाला मोहित झालेले, तुला महाराणी करणार आहे, राजमाला ठेवणार आहे, चल चल. तेव्हा अनुभूती तपाच्या बल आलतात त्याच्याजवळ. कारण एक शक्ती आलती. एक पूजा, एक व्रत, एक नियम केलं की तिथं शक्ती येते, एक ऊर्जा तयार होते. आता इथंच 3 दिवस सत्संग जर केला, अखंड इथं पूजा पाठ होत असते. इथं कसलाही महापापी येऊन इथं स्थानाला येऊन गेला की त्यांनी केलेलं पाप सगळं जळून भस्म होते. हात वर करून सांगतो, एवढं पुण्य ऊर्जा इथं तयार झालेलं असते. म्हणूनच देवळात मंदिरात जायचं असते. त्या अनुभूतीचं तपाचं शक्तीमुळं त्यांनी म्हणले त्या शिवखाना, मूर्ख हो, कशाला भुललाव ह्या माझ्या रूपाला, सांग तुझ्या दैत्यराजाला. एक दिवशी नाश पावणारा हा रूप आहे, एक मातीला मिळणारा रूप आहे, अग्नीत जळून जाणारा हा रूप आहे. त्या रूपाला कशाला भुललास, सांग तुझ्या दैत्याला. मी महापतिव्रता आहे, महाशिरोमणी आहे. तुझ्या दैत्यराजाच्या वश मी होणार नाही, मी येणार नाही. सांग तुझ्या दैत्याला. असं म्हणल्याबरोबर त्या शिवकानी त्या दैत्यराज कुक्कुरला येऊन असं सांगितले, राज, ते भानुमती अनुमती त्याचं नाव आहे, पण त्याचं बोलणं फार कठीण आहे. त्याचं बोलणं फार कठीण आहे. काय झालं म्हणले, त्याने येत नाही म्हणते. त्याच्या राजाच्या त्या संपत्तीला, राजाच्या ऐश्वर्याला मी बोलणार नाही. त्यावेळेला दैत्यराज कुक्कुरनं त्याचा पित्त मस्तकाला चढले. राग अनावर होईना. सगळं सैन्य घेतला, युद्धाला निघाला. तेव्हा सगळे सेवक म्हणतात, राजा नको, त्याच्याजवळ फार शक्ती आहे, तपोबल आहे, दैत्यराज जाऊ नका. ए पापी हो म्हणताय त्याने, एका स्त्रीला भिवू मी भिणार नाही. काय होईल ते त्याला उचलून घेऊन येतो. म्हणून दैत्यराज कुक्कुरना त्या दंड करण्यात आला. ए मधुमथी, माझ्या शिवकाना उलट सुलट बोलली म्हणजे आत्ताच्या आत्ता विचार कर, माझ्या स्वाधीन हो, नाही तर तुझ्या जीवनात जगणं फार कष्ट होईल. विचार कर, ये माझ्याकडं पटकन म्हणला. तेव्हा अनुमतीनं म्हणली, ए क्रूर महापापी, कदापि मी तुझ्या स्वाधीन होणार नाही. आत्ताच्या आत्ता माझ्या शक्तिबलानं, माझ्याजवळ हत्ती एवढं शक्ती आहे, तुला उचलून घेऊन जातो. तेव्हा उचलून घेऊन जाण्यासाठी दैत्यराज कुक्कुर येत होता. तेव्हा माझी महासाध्वी अनुभूती त्या देवीचं आराधना केली. जगन्माते, जगदंबा, जगरूपिणी, जगकल्याणकारी, शांभवी, महाताई, जगदमाते, जगदंबे, माझा मान रक्षण करणार तूच आता, माझ्या जीवनाचं रक्षण करणार तूच आता, माझ्यावर आलेले संकट निवार करणार तूच माझी जगदंबा. असं त्या अंबा भवानीचं स्मरण केले.
त्या माझी जगदंबाने हृदय भरून जेव्हा त्याला एकाग्र चित्तानं कोण जरा जरा ओरडते, त्याचं नामस्मरण करते, त्वरित अंबा त्वरित माया शक्ती त्यांच्या कष्टाला येऊन सहाय करत असते. त्या अनुभूतीचं नम्रतेचा हात त्या आदिशक्ती जगदंबानं ऐकली. ज्यावेळी कुकुर दैत्य पळत येऊन अनुभूतीला हात पकडला, आता उचलून घेणार, तेवढ्यात माझ्या आदिशक्ती जगदंबाने अष्टभुजा धारण केली. अष्टभुजात एक एक अस्त्र शस्त्र धारण करून वाघावर गर्जन करत असला, ए पापी मला हात सोड म्हणली. माझी जगदंबानं अष्टभुजा धारण अवतार धारण केली. सगळ्या हातात एक एक शंख चक्र गदा त्रिशूल असं अबुश धारण करून माझी जगदंबा दंडकारण्यात प्रकट झाली. जेव्हा दैत्यराज कुक्कुर माझी अंबा जगदंबाचं घनघोर विद्ध झालं. कारण शक्ती आहे, शक्तीपुढं कोणाचं काही चालत नाही. त्या दैत्यराज कुक्कुर मलविद्ध झालं, शस्त्रविद्ध झालं, तरी माझे जगदंबानं आतुरतेनं त्या दैत्यराजाबरोबर लढत होती. सिंह गर्जना करत होती. पाहिजे तेवढं त्या दैत्यानं बाण सोडत होता. माझे जगदंबानं त्या दैत्यराजाने सोडलेले बाण तोंडानं काढ 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 मोडून टाकत होती. आलेल्या दैत्यांचा शेवखाला रक्तानं तलवारीनं मुंडकं उडवत होती. एवढं घनघोर युद्ध चाललं. कितीतरी दैत्यराजांचे सैन्य रक्त बंबाळत पडले. माझी जगदंबा अंबा भवानी त्या दांडू करण्यामध्ये माझ्या अनुमती भक्तावर आलेल्या संकटासारी स्वतः लढत आहे, त्याला वाचवत आहे. असं करत करत शेवटी हा दैत्यराज कुक्कुर आतुरतेने धावून आला. तेव्हा सिंहाला आज्ञा केली माझ्या अंबा भवानीने, ए माझा वाघ माझा सिंह आत्ताच्या त्याच्यावर आक्रमण कर म्हणल्याबरोबर त्या सिंहानं दैत्यावर आक्रमण केलं. माझी जगदंबानं त्रिशूलानं त्याच्या पोटात घुसविली. त्याच्या हातातील तलवारानं त्या कुक्कुर दैत्याचं दंड चंड वेगळं केले. अंबा भवानी माता की जय, आदिशक्ती माता की जय, महालक्ष्मी माता की जय, चामुंडेश्वरी माता की जय. त्या कुक्कुर महादैत्याचं धडापासून ते वेगळं केले. काय म्हणतो चंड म्हणतो, काय म्हणतो तुम्ही, रुंड, दंडापेक्षा रुंड, धडाला असलेलं हे रुंड मुंडका म्हणता. हा, ते मुंडका कापून टाकले. अष्टभुजांबे काली दानत, अष्टभुजांबे काली दानत. अष्टभुजा अंबिका आलिदारात, अष्टभुजा अंबिका आलिदारात. अष्टभुजा अंबिका आलिदारात, अष्टभुजा अंबिका आलिदारात. सजविला देवारा यावे घरात, सजविला देवारा यावे घरात, सजविला देवारा यावे घरात. अष्टभुजा अंबिका आलिदारात, अष्टभुजा अंबिका आलिदारात. सजविला देवारा यावे घरात. अष्टभुजा अंबिका आलिदारात, अष्टभुजा अंबिका आलिदारात. सजविला देवारा यावे घरात, सजविला देवारा
हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम तुळजा भवानी माता की जय. आदिशक्ती अंबा भवानी कसं आहे म्हणलं तर सत्यम आहे, शिवम आहे, सुंदरम आहे. सत्यम शिवम सुंदरम. सत्यासाठी धावत येते, सत्यासाठी त्या अनुभूतीचं, सत्यासाठी त्याच्या स्मरणासाठी त्या अनुभूतीला आलेल्या कष्टाला त्याला सहाय केले. त्या दैत्यराज कुक्कुरला यमसदन पाठवले. सगळं दांडूक आर्यानं रक्तबंबाळ झालं. तेव्हा आदि माया, आदि अंबा भवानी घनघोर असं विद्य करून त्या दैत्याचं सगळं संहार केले. तेव्हा माझ्या अनुमतीनं अंबाताई, जगदंबे, माझ्या कष्टाला तू त्वरित धावून आली ताई. म्हणून माझ्या आदिशक्तीला त्वरिता असं नाव आलं. भक्ताच्या भक्तावर आलेल्या कष्टाला त्वरित धावून येणारी माझी अंबा भवानी, त्याला त्वरिता असं नाव आलं. ते त्वरिताच तुळजा भवानी असं त्याला नाव आलेलं आहे, तुळजा भवानी. म्हणून आज ह्या इचलकरंजी गावात माझ्या आदिशक्ती अंबा भवानी मंदिरात त्या देवीच्या पवित्र सन्निध्यात या अधिक पुरुषोत्तम मासात त्या अंबा भवानीचा कृपा, करुणा, आशीर्वाद तुमच्या सगळ्यांच्या जीवनात सुख, शांती, आयुष्य, आरोग्य. देवाला हेच मागायचं. सोनं दे, मला एक लेकरू दे, शेजाऱ्यांचं घर मला होऊ दे. कधी मागू नका देवाला. म्हणून आमचं संतांचं ब्रीद वाक्य आहे, मागणारा भक्त नाही, देणारा देव नाही. देवाजवळ जर बँक आहे तिथं देवासमोर नाश मागायचं नाही. हे अंबा भवानी, देवादी देव महादेवा पांडुरंगा, माझ्या जीवनात सुख दे, शांती दे, समाधान दे, आयुष्य दे, आरोग्य दे. आयुष्य आरोग्य कशाला? तुझं नामस्मरण करण्यासाठी, तुझी भक्ती करण्यासाठी. मला आरोग्य चांगलं ठेव. माझ्या घरापासून अंबा भवानी मंदिरापर्यंत चालत येण्यासाठी माझ्या शक्ती दे. फार लोकांना आता चालायचं कठीण झालंय. काय झालं? गुडघा दुखला आले हो, गुडघाच धरले हो, मणका त्रास करू लागले हो. कशामुळं? आराम हे हराम आहे. आम्ही आराम बसल्यामुळं हे असले रोग येऊ लागले. म्हणून अजून 2 दिवस, आताच नाही, सतत व्यायाम करत जावा, चालत जावा, कष्ट करत जावा. हा शरीर सदृढ राहील, आरोग्य चांगलं राहील. म्हणून अंबा भवानी मातेला एवढंच मागून घ्यायचं, देवी अंबा भवानी आमच्या जीवनात सुख दे, शांती दे, आयुष्य दे, आरोग्य दे. म्हणून त्या अंबा भवानी आज सगळ्या जमलेल्या माझ्या भाविक भक्तांना, माझ्या माता भगिनींना तुमच्या जीवनात अंबा भवानी मातेने सुख, शांती, आयुष्य, आरोग्य देव हे ईश्वर चरणी, अंबा भवानीच्या चरणी वंदन करून आज ह्या माझ्या हरिभक्त पारायण थोर असे गायक, वादक, सगळ्या संतांच्या चरणी वंदन करून आज जमलेल्या माझ्या सर्व माता बंधू भगिनीनो, माझ्या गुरु बंधूनो, सगळ्यांना पहिला दिवसाचा अधिक मासाचा कारण निमित्त, कारणाशिवाय कार्य होत नसते. सहज आलतो गणेश मंदिर प्रवचनाला 7 दिवसासाठी. आमचे नाना आग्रह केले, बाबा आमच्या देवळात 1 दिवस सांगावं. मी म्हणलं डॉक्टरकडे गेलं तर कुठलाही आजार असला तर त्याला निदान 3 दिवसाचा कोर्स करावा लागतंय. एका इंजेक्शनात कमी होत नाही, एका गोळीवर कमी होत नाही. डोका दुखायचं, 3 दिवसाचा तरी कोर्स पाहिजे. नाना म्हणला मग तुम्ही 3 दिवस सांगत असलं तर आम्ही का बरं ठेवावं? इथं काय खर्च आहे, खंड आहे. बघा कसं निराभारी सेवा आहे. कुठल्या संताला काय अपेक्षा नाही, कुठल्या मानाचा अपेक्षा नाही.
कुठला पाकिटचा अपेक्षा नाही. काय महाराज ना आहे पाकिट अशा नाही ना. होय लांब बसलेत म्हणून म्हणलं. मी म्हणलं मला काही देऊ नका. त्या आई जगदंबाच्या सेवेसाठी निमित्त झालेलं आहे. 1 का 3 दिवस प्रवचन करू असं सांगितल्याबरोबर नानाने संतोषानं 3 दिवस करू असं त्याने सांगितलेलं आहे. सगळ्यांना विनंती करतो अजून 2 दिवस या आदिशक्ती अंबा तुळजाभवानीच्या पवित्र स्थानी सगळेजण जमू. तुम्ही एकटं येऊ नका. तुम्हालाच पुण्यपदरी पाडून घेऊ नका. तुमच्या शेजारी पाजाऱ्यांना जरा पुण्य मिळू दे. हां, एकाने 1-2-3 एक्स्ट्रा बोलून घेऊन या. कारण ते फार पुण्य परत तुम्हाला मिळणार आहे. एकाला भगवंताचा सत्संग आणून सोडणं म्हणजे महापुण्य आहे. तरी सगळ्या माझ्या माता भगिनीनं गुरुजन वर्गानं उद्या ह्याच्यापेक्षा बहुसंख्येने अंबा भवानी मंदिर कसं व्हायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल गजरी आवागे धुमधुमले पंढरी. इथं धुमाला पाहिजे. भगवंताचा जय जयकार व्हायला पाहिजे. ते तत्व कळून मनाला शांती समाधान हेच फार श्रेष्ठ देवाचं देणगी आहे. हा मनाला शांती सुख मिळवण्यासाठी सत्संग करायचा आहे. त्या भगवंताचा कृपा प्राप्त करायचा आहे. म्हणून आजच्या या अंबा भवानी मातेच्या भक्तावर त्वरित संकट समय धावून येणारी कुठला देव असला तर माझ्या आदिशक्ती अंबा भवानी भक्ताच्या कष्टाला त्वरित येत असते. त्वरित आमच्या ह्या जीवनात आलेल्या संकटाला अंबा भवानी त्वरित येऊन सहाय्य करो. आमच्यावरील आलेले कष्ट त्या मातेच्या कृपेने दूर हो हेच जगदंबाच्या चरणी वंदन करतो. आजच्या ह्या प्रवचन सेवा 2 गोष्ट नाही, हे 2 फूल अंबा भवानी देवादिदेव महादेवाच्या चरणी लिंगाला अर्पण करून आजच्या ह्या प्रवचन सेवेला महामंगल. हर ओम. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हर ओम. शांती शांती शांती. मला मराठी चांगलं बोलता येत नाही. वाकडं तिकडं एक शब्द आठवत नाही लवकर. काय तर बोलून मोकळं होत असतं. माझ्या भाषेकडे लक्ष ठेवू नका. माझ्या तोंडून येईल भाषेकडे लक्ष ठेवा. माझ्या हृदयातून आलेले शब्द भावाकडे लक्ष ठेवा. भाषा महत्व नाही, भाव महत्व आहे. भाव महत्व आहे. म्हणून उद्या करेक्ट टायमाला 5:30 प्रारंभ होईल. 7:30 मंगल होईल. आज पहिला दिवस. तर सगळं माईक स्पीकर पेटी तबला सगळं नानाच. आमला शिद्वांना आपले माऊली एक रामलिंगला बोलून घेऊन होतं मग सापडलं आमच्या तावडीत. राहू द्या. उद्या आपल्या जमलेले एवढंच संत मंडळी न बोलवता न फोन करता अजून 1-2 दिवस या सत्संगात सेवा करू. त्या आई अंबा भवानीच्या कृपेला आम्ही तुम्ही सगळेजण पात्र होऊन या 2 शब्द सांगून आता पुढं आरती करू. हरी हेची दान दे गा देवा. हेची दान दे गा देवा. हेची दान दे गा देवा. दान दे गा देवा. आ तुझा विसरण व्हावा. तुझा विसरण व्हावा. तुझा विसरण व्हावा. तुझा विसरण
सर्व जोडी हरी हरी. हीच माझी सर्व जोडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी नलगे मुक्ती दान संपदा नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा 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 गुण गाईन आवडी गाईन आवडी गाईन आवडी तुका मने गर्भवासी तुका मने गर्भवासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी गुण गाईन आवडी आवडी गाईन आवडी गुण गाईन आवडी याची माझी सर्व जोडी जोडी माझी सर्व जोडी याची माझी सर्व जोडी याची माझी सर्व गुण